सगळे सोयरीच्या अंमलबजावणीसाठी 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको आंदोलन करा. मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. राजकीय नेत्यांच्या दारात जाऊ नका, शांततेत आंदोलन करा, मराठा बांधवांना विनंती. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, मनोज जरांगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. तर निवडणूक घेतल्यास प्रचाराची गाडी ताब्यात घ्या, मराठा समाजाला जरांगेंचं आवाहन. शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आपल्या दारापासून लांब ठेवायचं, त्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी करायची, मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. 29 फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही तर राज्यातील वृद्ध नागरिकांनी उपोषणाला बसायचं, मनोज जरांगेंचं आवाहन. कुणाला काही झालं तर जबाबदारी सरकारची, जरांगेंचा इशारा. ओबीसी आरक्षण हेच आमचं आरक्षण, जरांगेंचा पुनरुच्चार. तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 2 दिवसात करा, मराठा आणि कुणबी एकच, मग सरसकट आरक्षण द्यायला हरकत काय, जरांगेंचा सरकारला सवाल. घातपातासाठी कुणी कार्यकर्ता पाठवला हे मला चांगलं माहिती आहे, भुजबळांच्या आरोपांवर थेट नाव न घेता जरांगेंचं प्रत्युत्तर. आंतरवालीसह राज्यातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, जरांगेंची पुन्हा मागणी. लोणावळा आणि वाशीमध्ये जरांगेंमध्ये गुप्त बैठका झाल्या, मग सगळं खुलेआम असल्याचा बनाव का करता, बारसकर यांचा खळबळजनक आरोप. विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांना जरांगेंनी शिवीगाळ केली होती. जरांगेंच्या आईनं त्यांना शिव्या देण्याची शिकवण दिली आहे का, अजय महाराज बारसकर यांची सडकून टीका. मनोज जरांगेंना फक्त प्रसिद्धी हवी आहे, श्रेयवादासाठी ते आंदोलन करतायत, माजी सहकारी अजय महाराज बारसकर यांचा हल्लाबोल. रत्नागिरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यामुळे जल्लोष, ढोलताशे वाजवून घोषणा देत मराठा बांधवांचा जल्लोष. गुंड सतीश वानखडेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी अमोल मिटकरींचा अकोल्याच्या जिल्हा पोलिसांवर दबाव. मिटकरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यातल्या संवादाची कथित ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची प्रतिक्रिया. पण सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला जानकरांचा तीव्र विरोध. अहमदनगरच्या संगमनेरमधल्या म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या भूमिपूजनाला स्थानिकांचा विरोध. आधी पर्यायी पुलाचं काम पूर्ण करा, नंतर भूमिपूजन सोहळा करा, स्थानिकांची मागणी. नाशिकच्या कुंभारवाडा भागामध्ये घराबाहेर लावलेल्या टेम्पो 5 दुचाकी यांची जाळपोळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील परीक्षा सेंटरवर मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटला. परीक्षेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच पेपर फोडला गेल्याचा आरोप, विद्यार्थी संतप्त. नांदेडच्या कंधार तालुक्यातल्या पानभोसी गावामध्ये कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर. कॉपी देण्यासाठी बाहेरून कोणी आलं तर कॅमेऱ्यात कैद व्हावा यासाठी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात ड्रोनचा वापर. बीड जिल्ह्यामध्ये 12वीच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट. सरस्वती विद्यालयाच्या इमारतीवरून धोकादायक पद्धतीनं कॉपीचा पुरवठा. पोलीस बंदोबस्त असूनही कॉपी पुरवल्याचं उघड. बारावीच्या विद्यार्थ्यांनी नारळ फोडून केला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश. लातूरच्या बिंदगीहाळ इथला प्रकार. वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी रीलही बनवलं. जळगाव महानगरपालिकेसमोर दिव्यांग सेनेचं उपोषण. दिव्यांगांसाठी 5% निधीपैकी केवळ तुटपुंजी रक्कम खर्च केली जात असल्याचा आरोप. वाशिमच्या मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये नागरिकांचं आमरण उपोषण. रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आंदोलकांचा आरोप. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडला 564 किलो गांजा. तब्बल 1,36,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या नेकनूर पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीमधून 10 किलो गांजा केला जप्त. एकाला अटक. गांजाची किंमत 1,25,00,000 रुपये.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 26 फेब्रुवारीला राज्यव्यापी बाजार समित्या बंदची हाक. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीवरून राजू शेट्टी आक्रमक. नाशिक जिल्ह्यातल्या 15 पैकी 8 तालुक्यांमध्ये गंभीर पाणी टंचाई. फेब्रुवारीतच जाणवतीये दुष्काळाची दाहकता. 559 गावांना 170 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या 42 गावांमधल्या 30,000 मालमत्ताधारकांची कागदपत्र झाली डिजिटल. एकाच क्लिकवर ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. कृष्णा नदीमध्ये सांडपाणी सोडल्याप्रकरणी सांगली महानगरपालिकेला 90 कोटी रुपयांचा दंड. 15 दिवसात रक्कम भरा. प्रदूषण नियंत्रण महामंडळाची नोटीस. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुकं. मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला. आंबा आणि काजू पिकावर यामुळे रोगांचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंताग्रस्त. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही चाखता येणार. डहाणूच्या वैतीमधल्या शेतकऱ्याच्या ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी. सांगलीतल्या जत तालुक्यामधील 65 दुष्काळग्रस्त गावांचा पाण्यासाठी कॅन्डल मार्च. म्हैसाळ सिंचन योजनेतून पाण्यासह विस्तारित टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी. वाढवण बंदर संघर्ष पेटण्याची शक्यता. उद्या मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं बंदराचं भूमिपूजन. वाढवण बंदरात काळे झेंडे दाखवून स्थानिक प्रकल्पाला करणार विरोध. छत्रपती संभाजीनगरमधल्या विश्रांतीनगर भागातील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर दगडफेक. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जनतेला पिटाळून लावलं. पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी मनोहर चासकर यांची रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती. नाशिकमध्ये पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमधल्या वादामध्ये पुरोहित संघाच्या अडचणी वाढल्या. पुरोहित संघाच्या ताब्यात असलेलं वस्त्रांतरगृह म्हणजे चेंजिंग रूम ताब्यात घेण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू. राज्य आमचं आहे, तुमची गुर्मी उतरवू. संभाजीनगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी पोलिसांना धमकावलं. शिवजयंतीनिमित्त काढलेली दुचाकी रॅली अडवल्याचा राग अनावर झाल्यामुळे वक्तव्य. बुलढाण्यामध्ये धार्मिक आयोजनादरम्यान जेवणानंतर 450 ते 500 भाविकांना विषबाधा. 22 जणांची प्रकृती गंभीर. लोणार तालुक्यातल्या सोमाठाणा गावामधील धार्मिक कार्यक्रमातली घटना. नंदुरबारमधल्या रणाळेमध्ये 250हून अधिक भक्तांना विषबाधा. बाळूमामाच्या भंडाऱ्यातील भगर, आमटी आणि दूध प्यायल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळ. बुलढाणा आणि नांदेड पाठोपाठ हिंगोलीमध्येही भगर खाल्ल्यानं 150 ते 200 जणांना विषबाधा. 70 ते 80 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. धुळे सोलापूर मार्गावर मावळ हॉटेलजवळ कारला अपघात. 4 ते 5 वेळा कार उलटली. घटनेत 2 जण जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. प्रॉपर्टीच्या वादामधून वृद्ध आजीची नातवांकडून हत्या. सांगलीतल्या खानापूर तालुक्यातल्या पारेमधली घटना. पोलिसांकडून 3 जण अटकेत. अल्पवयीन नातवाचाही समावेश. वहिवाटीच्या वादातून गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यापासून रस्ता नाकारला. सांगलीतल्या मिरज तालुक्यातली घटना. रस्ता न मिळाल्यामुळे महिलेला झोळीतून नेण्याची ग्रामस्थांची वेळ. ग्रामस्थांकडून तीव्र संताप. बुलढाण्यातल्या देऊळगाव माळी गावामध्ये झाली राज्यस्तरीय वाघ्या मुरळी स्पर्धा. यामध्ये परभणी, औरंगाबाद, बुलढाणा, जालना, नाशिक, जळगाव यासह काही जिल्ह्यांमधील वाघ्या मुरळी पार्टींनी घेतला सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.